राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS या RSSच्या विरोधात लढण्याची आणि RSSची जिरवण्याची ताकद फक्त आंबेडकरवाद्यामध्येच, आंबेडकरी समाजामध्ये आणि आंबेडकरी चळवळीमध्येच आहे। RSSच्या विरोधात लढण्याची आणि RSS वाल्यांची जिरवण्याची ताकद फक्त आंबेडकरी समाजामध्ये, आंबेडकरी वाद्यामध्ये आणि आंबेडकरी चळवळीमध्येच आहे। काल संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला, पुन्हा एकदा सिद्ध झालं। संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुसंख्येने आणि प्रचंड संख्येने निघालेला RSSच्या कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीने काढलेला मोर्चानं पुन्हा एकदा हे इतिहास घडवला, पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की RSSची जिरवण्याची ताकद, RSSच्या विरोधात लढण्याची आणि त्यांची जिरवण्याची ताकद ही फक्त आंबेडकरवाद्यामध्येच आहे, आंबेडकरी समाजामध्येच आहे, आंबेडकरी चळवळीमध्येच आहे। या मोर्चानं पुन्हा एकदा महाराष्ट्रानं आणि सर्व संबंध देशानं पाहिलं गेलं। काय मोर्चाचं? RSS वर कायदेशीर बंदी घालावी, RSS वर बंदी घालावी या मागणीसाठी हा मोर्चा प्रचंड संख्येने मोर्चा होता। आणि काय त्या मोर्चामध्ये? मोर्चाला परवानगी नसताना, पोलिसांनी परवानगी दिली नाही, परवानगी नसताना सुद्धा तो मोर्चा काढला गेला आणि प्रचंड संख्येने प्रचंड अतिशय यशस्वी झाला तो मोर्चा। आणि बेकायदेशीर संघटना असणाऱ्या म्हणजे घटनाबाह्य बेकायदेशीर संघटनेला पोलीस प्रशासन संरक्षण देताना पाहिलं, पण वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला मात्र फारसं संरक्षण नव्हतं। म्हणजे कायदेशीर मार्गाने, संविधान मार्गाने हातात कोणतंही शस्त्र न करता त्याला प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि बेकायदेशीर संघटनेला तुम्ही संरक्षण देता, हे चित्र महाराष्ट्रानंच पाहिलं काल। खरं तर काल याच्यावरून काय म्हणतात की ते भाजपचे बावनकुळे म्हणाले की RSS वर बंदी घालणं म्हणजे देशद्रोहीपणा। अरे बाबा, तुम्ही देशद्रोही संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये काम करताय, RSS वर बंदी घालणं ही मागणी म्हणजे राष्ट्रवाद होय। काय RSS वरती बंदी घालणं ही मागणी करणं म्हणजे खरा राष्ट्रवाद आहे। ज्या संघटना बेकायदेशीर आहे, ज्याचं रजिस्टरच नाही, आणि त्या मोर्चेकरण काय केलं? त्या काय भेट दिली त्या मोर्चाच्या ह्याच्यामध्ये की संविधानाची प्रत दिली, भारताचा तिरंगा ध्वज दिला आणि पब्लिक ट्रस्ट ॲक्टचा ती प्रत दिली। म्हणजेच या RSS वाल्यांना, RSSला RSSची रजिस्टर संघटना नाही, या RSS वाल्याला भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा मानले नाही, भारताची लोकशाही मानले नाही, भारताचं संविधान मानले नाही। RSS म्हणजे मुठभर ब्राह्मणी वर्चस्व बहुजनावरती, देशावरती आबाधित राहण्यासाठी जाती धर्मामध्ये सतत जाती धार्मिक तीर्थभेद निर्माण करणारा ही देशद्रोही संघटना आहे। ज्या संघटनेला संविधान, लोकशाही आणि राष्ट्रध्वज मान्य नाही ती देशद्रोही संघटना म्हणावं लागेल ना। आणि विदेशी दहशतवादापेक्षा, विदेशी आतंकवादापेक्षा या देशातील RSS मुळे या देशाला फार मोठा धोका आहे, या देशातील समाजाला धोका आहे, हे वास्तव आहे। आणि म्हणून RSSचा सदस्य असणं, RSSचं काम करणं, RSSच्या कळपात वावरणं म्हणजे देशाच्या विरोधात काम करणं होय। आणि RSSचे काय प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जर RSSच्या संबंधित असतील, त्यांना जर ते सपोर्ट आणि पाठिंबा देत असतील, त्यांना पैसा पुरवत असतील, तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आणि RSSचे कोणतेही प्रोग्राम शाळा, विद्यालय, कॉलेज, विद्यापीठामध्ये, सरकारी, निमसरकारी संस्थेमध्ये, कार्यालयामध्ये जर RSSचे प्रोग्राम राबवले जात असतील, तर त्या संबंधित शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि सरकारी, निमसरकारी संस्थेवर
त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. आणि RSS ते सुरू केलेलं आहे ना, भारत माता, काल्पनिक भारत मातेचं चित्र काढलेलं आहे. अरे चित्र, काल्पनिक चित्र म्हणजे काय? भारत देश आहे का मूर्खांनो? बहुजन समाजाला, देशाला वेड्यात काढणारी संघटना म्हणजे RSS होय. आणि म्हणून ज्या भारत मातेचं चित्र लावून जे प्रोग्राम करतात त्यांच्यावर सुद्धा, त्या शाळा कॉलेजवरती आणि इतर संस्थावर सुद्धा बंदी घालणं गरजेचं आहे. संघटना RSS ही कायदेशीर रजिस्टर संघटनाच नाही आणि त्या संघटनेवरती बंदी घालणं ही मागणी घटनेला सुसंगत आहे, कायदेशीर मागणी आहे. खरी तर राष्ट्रवादी विचाराची ही मागणी आहे. या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं काढलेला मोर्चा हा राष्ट्रवादी मोर्चा होता. आणि या मोर्चामुळे काय झालं की RSS वाल्यांची जिरवण्याची ताकद फक्त आंबेडकरवाद्यामध्ये, आंबेडकर चळवळीमध्येच आहे, आंबेडकरी समाजामध्येच आहे, हे पुन्हा दिसून आलं. आणि आणखी एक बाबा, वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असं म्हणणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुद्धा बुरका या मोर्चानं फाडून टाकलेला आहे. आणि शिवाय संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असं म्हणणाऱ्या निबलट निर्भयवाल्यांचं आणि आमच्यातीलच प्रस्थापिताच्या उकरड्यावरच्या गाढवांचं सुद्धा ही नौटंकीचा सुद्धा बुरका आता टरा या मोर्चानं फाडून टाकलेला आहे. आणि म्हणून आहे आता आंबेडकरवादी चळवळीचा प्रभाव वाढणं गरजेचं आहे. आंबेडकरवादी चळवळ आणि राजकारणाचा प्रभाव वाढवा. आंबेडकरी चळवळ म्हणजे संविधानाचं रक्षण, आंबेडकरी चळवळ म्हणजे लोकशाहीचं रक्षण, आंबेडकरी चळवळ म्हणजे लोकशाही भारत बळकट करणारी विचारधारा आणि चळवळ. म्हणून आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवा. EVM हटवा आणि भाजप आणि RSSला गाडा. हे नवीन राष्ट्रव्यापी राष्ट्रवादी अभियान भारतभर आणि भारतभर सुरू होणं गरजेचं आहे. कोणतं अभियान? आंबेडकरवादी चळवळ आणि राजकारणाचा प्रभाव वाढवा, EVM हटवा आणि भाजप आणि RSSला कायमचं गाडा. हे नवीन राष्ट्रव्यापी आणि राष्ट्रवादी अभियान संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये सुरू होणं गरजेचं आहे.